लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट पार्थ पवार जिजाई बंगला वाद प्रकरण। पार्थ पवारांचा जिजाई बंगला वादाच्या भोवऱ्यात सापडलेला असताना कोणाची तक्रार आली तर कारवाई करू, कमर्शियल काही आढळलं तर पालिका कारवाई करेल। पुणे मनपा आयुक्त किशोर राम यांनी आता या संदर्भात माहिती दिली आहे। सर्वप्रथम लोकशाहीने याबाबतची बातमी दाखवली होती आणि त्यानंतर आता पुणे मनपा आयुक्त किशोर राम यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। कोणाची तक्रार या संदर्भात आली तर आपण कारवाई करू, कमर्शियल काही आढळलं तर पालिका कारवाई करेल असं आता पुणे मनपा आयुक्त किशोर राम यांनी म्हटलेलं आहे। लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट पार्थ पवार जिजाई बंगला वाद प्रकरण। हे बंगला वादाच्या भोवऱ्यात सापडलेला असताना आता या ठिकाणी पुणे मनपा आयुक्त यांची प्रतिक्रिया समोर येते। आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्यासोबत जोडलेले आहेत। चंद्रशेखर, काय अधिकची माहिती? नीलम, ज्या पद्धतीने आपण पाहिलं की पार्थ अजित पवार यांचा जो जिजाई बंगला आहे त्याचा वापर कमर्शियल साठी केला जात असल्याची माहिती समोर आली होती आणि याविषयीची बातमी सर्वप्रथम लोकशाही न्यूजने दिली होती। आणि या सगळ्या बातमीनंतर आता पुणे मनपाचे जे आयुक्त आहेत नवल किशोर राम यांनी जर तक्रार आमच्याकडे आली या सगळ्या संदर्भात तर आम्ही कारवाई करू असं सांगितलेलं आहे। एकंदरीत या कागदपत्रावरती जे पत्ता दिला होता तो रेसिडेन्शियल पत्ता होता। गाडगेनगर हे जे पुण्यातील परिसर आहे या ठिकाणी अजित पवार यांच्या मुलाचा बंगला आहे। नीलम जी, नक्कीच। आपण जर पाहिलं तर या संदर्भात हा जिजाई जो बंगला आहे याचा पत्ता हा या ठिकाणी देण्यात आला होता। मात्र आता पुणे मनपा आयुक्तांची या संदर्भात आलेली ही माहिती किंवा ही प्रतिक्रिया अगदी महत्त्वाची मानली जाते। नक्कीच ज्या पद्धतीनं एखाद्या वास्तूचा जर वापर कमर्शियल साठी करायचा असेल तर त्याचे जे नियम आहेत आणि त्याचे निकष हे वेगळे असतात आणि त्या संदर्भातली परमिशन जी आहे ती सुद्धा वेगळी असते। ही कोणती परमिशन पार्थ पवार यांनी घेतली होती का याचा सुद्धा तपास किंवा याची चौकशी आता पुणे मनपा करण्याची शक्यता आहे। तक्रार जर आली या संदर्भात सगळ्या विषयाची तर त्यामध्ये कारवाई करू असं या ठिकाणी आयुक्तांनी सांगितलं। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।